पहा आत्ताच आपण पाहिलं की डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, व्हॉट इज मीन बाय डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता आपल्याला काय शिकायचं आहे, टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल ऑन द बेस ऑन डिग्री. पहा पॉलिनॉमियलचे टाईप्स पाहिजेत पण ऑन द बेस ऑन डिग्री. पहा कशावर, ऑन द बेस ऑन डिग्री हे पाहायचं आहे. आणि त्यातही हे कशाच्या बाबतीत पाहायचं आहे, अ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. वन व्हेरिएबल असणारी जी पॉलिनॉमियल आहे त्याचे आपल्याला टाईप्स पाहिजेत. आणि कशाच्या बेसवर, ऑन द बेस ऑन डिग्री. ह्याच्या अगोदर आपण पॉलिनॉमियलचे टाईप्स पाहिले ऑन द बेस ऑन टर्म्सवर पाहिले. ऑन द बेस ऑन टर्म्स द टाईप्स आर मोनोमियल, बायनॉमियल अँड ट्रायनॉमियल. अँड आता आपल्याला काय पाहायचं आहे पहा बरं, टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल ऑन द बेस ऑफ ऑन डिग्री. फर्स्ट लिनियर पॉलिनॉमियल. व्हॉट इज मीन बाय लिनियर पॉलिनॉमियल? लिनियर म्हणजेच ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते. काय, ज्या पॉलिनॉमियलची डिग्री काय असते, 1 असते, त्यालाच काय म्हणतात, लिनियर पॉलिनॉमियल असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, ओके, फॉर एक्झाम्पल घेऊत आपण. पहा 5x, पहा डिग्री किती आहे, 1 आहे. दिस इज लिनियर पॉलिनॉमियल. ह्याच्यावरून आपण डेफिनेशन त्या ठिकाणी करू शकतो. अ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री, अ पॉलिनॉमियल a polynomial of degree, a polynomial of degree is 1 is called काय, linear polynomial. What is mean by linear polynomial? A polynomial of degree 1. A polynomial of degree 1 is called as linear polynomial. For example, 5x डिग्री काय आहे ह्याची, 1 आहे. पहा डिग्री काय आहे ह्याची, 1 आहे. नेक्स्ट काय, 7x ह्याची सुद्धा डिग्री काय आहे, 1च आहे. पहा डिग्री 1 आहे. दीज आर द एक्झाम्पल ऑफ अ लिनियर पॉलिनॉमियल. आणखी वाटलं तर आपण एक्स्ट्रा एक्झाम्पल वगैरे घेऊत. पहा आणखी काय, 5m प्लस 3, पहा ह्याचीसुद्धा डिग्री काय आहे, 1 आहे. दीज आर द एक्झाम्पल ऑफ लिनियर पॉलिनॉमियल. आणखी काही एक्झाम्पल जर घ्यायचे झाले तर आपण घेऊ शकतो. पण आता इन जनरली लिनियर पॉलिनॉमियल कशा पद्धतीने लिहिलं जातं, पहा हे स्पर्धा परीक्षेला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सरासरी हे परीक्षेत नाही विचारणार पण ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारू शकतात. इन जनरली लिनियर पॉलिनॉमियल कशा पद्धतीने लिहितात, तर लिनियर पॉलिनॉमियल कशा पद्धतीने लिहितात, ax प्लस बी, a and b आर कॉन्स्टंट. पहा a आणि b काय आहेत, कॉन्स्टंट. बट a and b आर काय, कॉन्स्टंट. हे काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. बट a नॉट इज इक्वल टू 0. पहा हे जनरल फॉर्म आहे लिनियर पॉलिनॉमियलचा. काय, ax प्लस बी. a and b are called as constant and but a not is equal to 0. जर a शून्य असेल तर चालणार नाही. a जर 0 असेल तर हे पूर्ण 0 होईल. प्लस बी म्हणजे ही कोणती पॉलिनॉमियल होईल, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल होऊ शकतो. ह्याची डिग्री 1 असणार नाही. मग या ठिकाणी आपण पाहिलं लिनियर पॉलिनॉमियल. व्हॉट इज मीन बाय लिनियर पॉलिनॉमियल? अ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री इज 1 इज कॉल्ड ॲज लिनियर पॉलिनॉमियल. आता आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल पाहतोय. व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल? सेम तसंच अ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री फक्त किती आहे, 2 आहे. ऑफ डिग्री इज 2 इज कॉल्ड काय, इज कॉल्ड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. पहा आपल्याला अभ्यासाला टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल ह्याच्यामध्ये 3च टाईप्स आहेत, लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्यूबिक. आता व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 2. डिग्री किती आहे, ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 आहे त्यालाच काय म्हणतात, त्या पॉलिनॉमियलला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल पाहू,
फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल 7x² प्लस 9x प्लस 4. दिस इज द quadratic polynomial because degree of this polynomial is 2. डिग्री काय आहे? 2 आहे. आणि मग हे काय आहे? quadratic polynomial आहे. किंवा आणखी आपण ह्या ठिकाणी डिग्री 2 आहे, हायेस्ट पॉवर काय आहे? 2 आहे. म्हणून ह्या ठिकाणी दिस इज द एक्झाम्पल ऑफ quadratic polynomial. किंवा आणखी एक्झाम्पल आपण काय लिहू शकतो? 4m² प्लस 11. दिस इज ऑल्सो quadratic polynomial बिकॉज डिग्री काय आहे? व्हेरिएबल एमची डिग्री काय आहे? 2 आहे. आणि डिग्री 2 असेल तर त्यालाच काय म्हणतात? quadratic polynomial असं म्हणलं जातं. आणखी तुम्हाला असे बरेच एक्झाम्पल लिहिता येईल. किंवा साधं हे सुद्धा घ्या, -3x² इज ऑल्सो द quadratic polynomial बिकॉज डिग्री इज 2. आणि डिग्री 2 असेल तर त्याला quadratic polynomial म्हणतात. आणि इन जनरली हे quadratic polynomial कशा पद्धतीने लिहिलं जातं हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. कशा पद्धतीने आहे? जनरली ax² प्लस bx प्लस c. ह्या ठिकाणी व्हेरिएबल काय आहेत? एक्स व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल काय आहे? हे जे एक्स आहे ना, हे व्हेरिएबल आहे, एक्स व्हेरिएबल. अँड a, b अँड c आर कॉन्स्टंट. a, b, c आर कॉन्स्टंट अँड a नॉट इज इक्वल टू 0. a शून्य नाही आहे. व्हेन इज इक्वल टू 0 देन पॉलिनॉमियल इज लिनियर पॉलिनॉमियल. कारण a जर शून्य असेल तर ही पूर्ण टर्म काय होईल? 0 होईल. मग काय उरेल? bx प्लस c. आणि bx प्लस c इज द लिनियर पॉलिनॉमियल, नॉट quadratic polynomial. हे तुम्हाला जनरली कशा पद्धतीने लिहिलं जातं हे माहीत असणं आवश्यक आहे. पहा बरं, सोप्या पद्धतीने अजिबात अवघड नाही, अवघड मानायचंच नाही, एकदम सोपं आहे. आता थर्ड टाईप आपण पाहतोय, क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियल, व्हॉट इज मीन बाय क्युबिक पॉलिनॉमियल? Degree of polynomial is 3, then the polynomial is called as cubic polynomial. Degree of a polynomial of degree is काय? 3 is called cubic polynomial. क्युबिक पॉलिनॉमियल कशाला म्हणतात हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. आणि एक्झाम्पल द्यायची झाले तर एक्झाम्पल तुम्ही सांगू शकतात. फॉर एक्झाम्पल क्युबिक पॉलिनॉमियलचे एक्झाम्पल काय? x³ प्लस 1. दिस इज द एक्झाम्पल ऑफ क्युबिक पॉलिनॉमियल बिकॉज डिग्री इज 3. नेक्स्ट x2m² प्लस 7m³ प्लस 2m minus 5 is known as cubic polynomial because degree of this polynomial is 2. And when degree is 2 then polynomial is called as cubic polynomial. Next आपण एक्झाम्पल पाहूत. नेक्स्ट एक्झाम्पल पहा बरं. √3y³ minus 7y plus 1 is also the example of क्युबिक पॉलिनॉमियल. आणि क्युबिक पॉलिनॉमियल कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात आलं असेल. किंवा आणखी पहा बरं, आणखी एक्झाम्पल पाहता येईल तुम्हाला. फोर्थ एक्झाम्पल काय लिहिता येईल? 5x² प्लस x³ मायनस square root of काय? 11. दिस इज द एक्झाम्पल ऑफ क्युबिक पॉलिनॉमियल. आणि जनरली क्युबिक पॉलिनॉमियल कशा पद्धतीने लिहितात? इन जनरली क्युबिक पॉलिनॉमियल रिटर्न इज ax³ प्लस bx² प्लस cx प्लस d. ह्या स्वरूपामध्ये क्युबिक पॉलिनॉमियल जनरली लिहिलं जातं. बट in this a b c d are constant. a b c d are constant but
ए नॉट इज इक्वल टू 0, ए काही नाही आहे 0, ए जर 0 असेल तर ही टर्म 0 होईल आणि कोणती पॉलिनॉमियल तयार होईल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. पहा दीज आर द 3 टाईप्स ऑफ द पॉलिनॉमियल ऑन द बेस ऑन डिग्री. पहा डिग्रीच्या बेसवर पॉलिनॉमियलचे 3 टाईप्स पडतात हे आपण पाहिलं. फर्स्ट काय, लिनियरमध्ये डिग्री काय असते, 1 असते. विषय संपला. जनरली ax+b हे जनरल फॉर्म आहे, किंवा डिग्री 1 असेल तर त्याला लिनियर म्हणतात. नेक्स्ट क्वाड्रॅटिक, डिग्री जर 2 असेल तर त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि व्हेन डिग्री इज 3 देन पॉलिनॉमियल इज नोन ॲज क्युबिक पॉलिनॉमियल. अशा पद्धतीने आपलं हे लेक्चर ह्या ठिकाणी संपलेला आहे. आजचा टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. ह्याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. तर ह्याच ठिकाणी थांबवत सर्वांना बाय. अभ्यास करत जा.